तर गेल्या अनेक दिवसांपासून यंदाच्या दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क कुणाला मिळणार हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय। तर दुसरीकडे यावर्षी देखील शिवाजी पार्कवर दसऱ्याच्या मुहूर्तावर ठाकरेंचाच आवाज घुमणार असल्याचं बोललं जातंय। कारण शिवसेना ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावं यासाठी मागील 8 महिन्यात मुंबई महापालिकेला अर्जासोबत 3 स्मरणपत्र देण्यात आल्याची माहिती मिळते। तर शिवसेना शिंदे गटाकडून या संदर्भात अद्याप कोणताही अर्ज केला गेला नसल्याची देखील माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे यंदा देखील दसरा मेळाव्याला शिवतीर्थावर ठाकरेंचाच आवाज घुमणार असल्याची चिन्ह दिसत आहेत। सध्या गणेशोत्सव सुरू असल्यामुळे दसरा मेळाव्याच्या परवानगी संदर्भात मुंबई महापालिका निर्णय घेणार असल्याची माहिती मिळते आणि 18 सप्टेंबर नंतर मुंबई महापालिका या परवानगी संदर्भात योग्य तो निर्णय घेऊन संबंधित अर्जदाराला याबाबत कळवेल। महाराष्ट्रामध्ये गणरायाला निरोप दिल्यानंतर सगळ्यात जास्ती चर्चा सुरू होते ती दसऱ्याची आणि दसरा म्हटला की शिवसेनेचा मेळावा हा विषय मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर गाजतो। यावर्षी शिवतीर्थावर कुणाचा मेळावा होणार या प्रश्नाचं उत्तर आता जवळपास निश्चित झालेलं आहे। कारण 8 महिन्यांपूर्वीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शिवतीर्थ आपल्याला दसरा मेळाव्यासाठी मिळावं यासाठी मुंबई महानगरपालिकेकडे अर्ज करण्यात आलेला होता आणि या अर्जाला 8 महिने झालेले आहे। 8 महिन्यांमध्ये शिंदे यांच्या शिवसेनेला मुंबई महानगरपालिकेनं 3 स्मरणपत्र पाठवलेली आहे की त्यांचं नेमकं यावर काय म्हणणं आहे, परंतु त्यावर अजूनही उत्तर हे आलेलं नाहीये आणि त्यामुळे या शिवतीर्थावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच मेळावा होईल हे आता जवळपास निश्चित झालेलं आपल्याला बघायला मिळते। पहिल्या वेळेला म्हणजे ज्यावेळेला शिवसेनेची 2 शकलं झालेली होती, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि शिवसेना पक्ष, त्यावेळेला पहिला दसरा मेळावा कुणाचा होईल यावरून प्रचंड राडा झाला होता, प्रचंड वाद झाला होता, प्रकरण अगदी उच्च न्यायालयात गेलं होतं आणि त्यावेळेला उच्च न्यायालयानं सगळ्या कागदोपत्रांची खातरजमा करून निर्णय हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बाजूने दिला होता आणि त्यावेळेला तो दसरा मेळावा हा शिवतीर्थावर म्हणजे शिवाजी पार्कवर झाला होता आणि शिंदेंच्या शिवसेनेला मात्र त्यावेळेला बीकेसी मध्ये आपला दसरा मेळावा घ्यावा लागला होता। शिंदे यांच्या शिवसेनेने जवळपास शिवतीर्थाचा दावा हा सोडून दिलेला आहे कारण पुन्हा प्रकरण कोर्टात जाईल, पुन्हा कोर्ट म्हणेल की यापूर्वीच आम्ही निकाल दिलेला आहे। तर या सगळ्या कोर्ट कचेरीच्या भानगडीमध्ये न पडता सरळ सरळ शिंदे यांनी जवळपास दावा सोडून दिलेला आहे कारण 3 स्मरणपत्र पाठवूनही कुठलंही उत्तर त्यांच्या पक्षाच्या वतीनं आलेलं नसल्यामुळे यावर्षी शिवतीर्थावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच दसरा मेळावा होणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आता पुढची बातमी